अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील बीडगाव येथे एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या पेंड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वीज वितरण कंपनीच्या कथित दुर्लक्षामुळे झालेल्या शॉर्ट सर्किट यामुळे ही आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. आणि बीडगाव येथील शेतकरी प्रवीण कुऱ्हाडे यांनी आपल्या 4 एकर शेतात साठवून ठेवलेला गहू अचानक लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाला. आणि या आगीमध्ये अंदाजे 50 ते 60 क्विंटल गहू जळाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आणि या घटनेनंतर प्रशासनाने पंचनामा केला असला तरीही केवळ 90,000 रुपयांचं नुकसान दाखवण्यात आलं आहे. आणि त्यामुळे शेतकरी प्रवीण कुऱ्हाडे हतबल झाले आहेत. वास्तविक नुकसान आणि प्रशासनाने दाखवलेलं नुकसान यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विदर्भात आधीच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना अशा नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकरी अधिकच संकटात सापडत आहे. पिकांसाठी घेतलेले कर्ज आणि आता झालेलं नुकसान यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. आणि या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. हे आमचे म्हणजे खूप त्याशी रात्रभर झोपले नाहीत ते. आपल्या एवढं पीक घेऊन पूर्ण खाक झालं आपल्या समोर. मला काही एवढं बोलता येत नाही, पण त्यावेळी खूप आम्हाला वाईट वाटलं. असं महाभारतातून तार पेटत आला, त्या वावरातून या वावरात आला. हा रेस्टॉरंट जे 2 तास उभे ते तेच काढला. पडलेला गहू टोटल 60 क्विंटल मध्ये गहू होता. बाया सोंगलेल्या, बाया हजर आहेत. मी खोटे असून तर गावालेले विचारून बा सरपंच साहेब आलता, सबन गावाले पाटील बरे सबन समाज लोक आले होते, पण त्याच्या हाती काही लागलं नाही. शेवटी 2 ट्रॅक्टर आणले, काही हाती नाही लागला साहेब. याच्या माझं नाव प्रवीण गोविंदराव कुऱ्हाडे, राहणार बीडगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. दिनांक 26 मार्च 2026 रोजी माझ्या शेतात दुपारी 1 वाजताच्या सुमारास माझ्या गट नंबर 328 मध्ये 1 हेक्टर 62 आरमध्ये 4 एकर गहू होता. त्या गहू संपूर्ण या माझ्या शेतातून गेलेल्या तारामुळे, शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण गहू जळून खाक झाला. अचानक मी घरी नसल्यामुळे माझी आई अचानक शेतात होती. माझ्या आईच्या समोरच ते शॉर्ट सर्किट झालं. जवळपास गावातले लोक 50 लोक होते, स्वतः सरपंच हजर होते. आणि मी येईपर्यंत साहेब पूर्ण गहू जळून खाक झाला. माझा महावितरणच्या म्हणजे पोलवर म्हणजे पूर्ण 100% मी त्यांना गुप्ता साहेबांना 2-3 वेळा सांगितलं, तुमचे तारं ढिल्ले झालेले, पण माझ्या गोष्टीवर त्यांना काहीच असं विश्वास ठेवला नाही. किंवा मी त्यांना 2-3 वेळा एकंदरीत किती नुकसान झालं? एकंदरीत साहेब कमीत कमी 60 क्विंटलचं माझं कमी नुकसान आहे. एका एकरात सरासरी 15 क्विंटल उत्पन्न आहेच. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.